नमस्कार, शैके फॅमिली ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच नरक चतुर्थी दिवस। या दिवशी श्रीकृष्ण भगवान यांनी नरकासुर या राक्षसाचा वध केला, म्हणूनच या दिवशी नरक चतुर्थी दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच अन्यायावरती न्यायाचा विजय। अभ्यंग स्नान म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठून आपण उठणे लावतो, तेल लावतो। त्याच्यातून काय होतं, पहाटे लवकर उठल्याने पापाचा नाश होतो, आरोग्य आणि सूट लाभते। चिराटे, आपण चिराटे फोडतो, म्हणजेच काय, चिराट हे रूप आहे राक्षसाचे, तर आपण जयाने म्हणजे पराजय विजय मिळवतो, म्हणून ही प्रथा आहे की आपण चिराटे फोडतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आरोग्यमय सुखमय अशी दिवाळी तुम्हा सर्वांना जाओ। उद्याच्या भागात नक्की पाहायला बघा लक्ष्मीपूजनाविषयी विशेष भाग, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। मात्र दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, शैके फॅमिली ब्लॉग्सवरती आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपल्याबरोबर आहेत आज आपल्याबरोबर महिला मंडळ, आपण दीपोत्सव साजरा करत आहेत, तर आपले मनोगत आणि आपल्याला शुभेच्छा देणार आहेत। आपल्याबरोबर आहेत प्रमिला भांगे मॅडम, त्या आपले मनोगत आणि सगळ्यांना शुभेच्छा देणार आहेत। नमस्कार, स्नेह जय महाराष्ट्र। आज आपण सावरकर नगरमधील प्रभाग क्रमांक 14 इथे रवीचे माता चौक इथे मंदिर आहे गुजराती समाजाचं। त्या मंदिरात आपण सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यातर्फे दीप प्रज्वलन केलं। तर आपण त्या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि माझ्या तमाम बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला दीपावली ही सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा आई रवीची माता मंदिराच्या इथे देवी चरणी। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजूदादा शिरोडकर सुद्धा आहेत, ते पण आपल्याला शुभेच्छा देतील दिवाळी निमित्त। या ठिकाणी सावरकर नगरमधील सर्व रहिवाशांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या शिवसेना महिला आघाडीने या ठिकाणी आज दीप प्रज्वलन करून रवीची माता मंदिर येथे आज सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। खरं तर दिवाळी हा सण एक आनंदमय सण असतो। आपण घरात रंगरंगोटी आणि बाहेर लायटिंग हे सगळं करून दिवाळी सण साजरा करत असतो, पण या दिवाळी सणामध्ये अनेक अशी घरं आहेत की ज्यांच्या घरामध्ये दुःखसुद्धा आहे, आणि ते दुःख दूर करण्याचं काम या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो की त्यांच्या घरात सणसुद्धा दिवाळी सण आपण जर एखादी भेटवस्तू दिली तर त्यांचंसुद्धा दुःख कमी करण्याचं काम या दिवाळीनिमित्त होते। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दिवाळी सण असा आहे की अनाथ मुलांमध्ये जाऊनसुद्धा हा दिवाळी सण साजरा करावा असे मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो। कारण आपण तर सर्व दिवाळी सण साजरा करतो, पण अशी काही कुटुंब आहेत, अनाथ मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांच्याकडे दिवाळी साजरी होत नाही, आणि ती साजरी होणं फार महत्त्वाचं आहे। शेवटी माणुसकीचं नातं फार महत्त्वाचं आहे, आणि या दिवाळी सणानिमित्त माणुसकीचं नातं जपण्याचं काम या ठिकाणी सर्व समस्त रहिवाशांनी करावं असं मी या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सर्वांना शुभ दीपावली। आपल्यासोबत सपकाळ कुटुंब सुद्धा आहे, दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे। बघा, आज नरकासुर आज हे आहे चतुर्थी ना, नरकासुराच्या आज नरक चतुर्थी म्हणून आजचा दिवस आहे। आज भगवान श्रीकृष्णाने आजच्या नरक राक्षसाचा आज वध केलेला आहे। ह्या दिवाळीच्या मध्ये सर्व म्हणजे ज्यांना त्रास व्हायचा सर्वसामान्य जनतेला आणि ज्यांच्या व्याधी होत्या त्या आज भगवान कृष्णाने त्यांना आज खऱ्या अर्थाने सकाळी पहाटे उठून आंघोळ स्नान करून ते पूर्ण धुवून काढलं अंगावरचं, आणि त्यांना सर्व जनतेला, सर्व समाजाला आणि प्रत्येक घरोघरी आंघोळी करून स्नान करून आज ते निरोगी आणि चांगलं सुदृढ व्हावे
ह्याचा मागचा हा हेतू असतो. आणि ह्या दिवाळी सर्वसामान्य जनतेला हा आमचा एक भगवान कृष्णाने दिलेला आशीर्वाद. आणि हे दिवाळी अशीच सर्वसामान्य जनतेला सुखाची, समाधानाची, आनंदाची जावो अशीच आम्ही इच्छा प्रकट करतो. तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.